ज्योतिषशास्त्र व अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे अध्यात्म योगाचा आपण विचार करूया. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार त्रिकोणांपैकी आध्यात्मिक व्यक्तींच्या कुंडलीमध्ये धर्म त्रिकोण व मोक्ष त्रिकोण बलवान असतो. धर्म त्रिकोण म्हणजे लग्न, पंचम, नवम या स्थानांनी तयार होणारा त्रिकोण. लग्नस्थान व लग्नेश हे माणसाची प्रवृत्ती दाखवत. पंचम स्थान व पंचमेश हे भक्तीचे, उपासनेचे स्थान आहे. नवम स्थान, नवमेश हे भाग्यस्थान, धार्मिक गोष्टी, गुरुकृपा याचे स्थान आहे. मोक्ष त्रिकोणात चतुर्थ, अष्टम, व्यय या स्थानांचा समावेश होतो. चतुर्थ स्थान व चतुर्थेश हे प्राणायाम याचे स्थान आहे. सुखस्थान असल्यामुळे सुखाचा त्याग करून जे व्यक्ती अध्यात्मात प्रगती करतात त्यांचे हे स्थान आहे. अष्टम स्थान ज्याने ध्यानधारणा, समाधी याचे हे स्थान आहे. व्ययस्थान हे मोक्षाचे स्थान. व्ययस्थान जर शुद्ध व बलवान असेल तर मुक्ती ही शक्य असते. मोक्ष त्रिकोणाच्या स्थानातील ग्रहयोग वैराग्य उत्पन्न करून परमार्थात प्रगती करणारे असतात.